बारामतीची पोटनिवडणूक आता सुरू झालेली आहे आणि भाजपाकडून आता स्टार प्रचारक म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतः आमदार गोपीचंद पडळकर यांची देखील निवड झालेली आहे। नेमका स्टार प्रचारक म्हणून त्यांची कशी भूमिका असणार आहे आणि काय प्रचार करतील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। साहेब, भाजपाने आता या स्टार प्रचारकाची यादी जाहीर केलेली आहे, त्यामध्ये तुम्ही स्टार प्रचारक म्हणून आहात। बारामतीमध्ये तुम्ही जाऊन प्रचार करणार आहात, कशा पद्धतीचा प्रचार असणार आहे आपला? बघा, पार्टी ज्या पद्धतीनं सूचना देईन, मला कुठं पाठवेल ते पार्टीवरती डिपेंड आहे। पार्टीनं मला बारामतीला जायला सांगितलं, मला राहुरीला पण सहप्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे। तर पार्टीच्या ज्या पद्धतीच्या सूचना असतील त्या पद्धतीनं मी काम करेन, त्यामध्ये काही अडचण नाही। बारामतीमध्ये खरं पाहिलं तर आता सुनेत्रा पवार उभा त्या ठिकाणी राहणार आहेत। जर तुम्हाला त्या ठिकाणी जर पाठवलं तर तुमचा कसा प्रचार असणार आहे त्या ठिकाणी? आणि बारामतीमध्ये पार्टीच्या वतीनं मला सूचना आल्या, मला जर तिथं जायची गरज असेल तर मी नक्की जाईन। बारामतीमध्ये मी निवडणूक पण लढलो होतो 2019ची, त्यामुळं गावगाड्यामध्ये सर्व लोकांशी माझा परिचय चांगला आहे, माझं जाणं येणं आहे, त्यामुळं काही अडचण नाही। मी बारामतीला प्रचाराच्या निमित्तानं पार्टीने सूचना दिली तर मी जाईन। राहुरीला पण मी 2 दिवसामध्ये जाणार आहे, तिथंही त्या परिसरामध्ये गावखेड्यामध्ये जाऊन लोकांच्या भेटीगाठी करणं किंवा ज्या सूचना असतील त्या पद्धतीनं फॉलो करणं हे माझं काम आहे, ते मी करेन। खरं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एक तुमची नेहमीच एक चर्चा असते, भाषण सुरू असेल तर पडळकर साहेब काय बोलतील याची एक उत्सुकता अनेकांना असते, जे तुमचे चाहते आहेत त्यांना। तर तुम्ही बारामतीमध्ये देखील कधी पवार कुटुंबांवरती अगदी खालच्या स्तरावर देखील काही टीका टिप्पणी देखील केलेली आहे आणि तिथेच तुम्हाला जर प्रचार करण्याची वेळ आली तर कशा पद्धतीने तुम्ही आता त्या सगळ्या प्रचाराला सामोरं जाणार? नाही, अजून बघू ना, अजून प्रचाराला गेल्याच्या नंतरच सांगू ना काय। अगोदर आता मी काय बोलणार आहे की आता मी आता काय सांगणार तुम्हाला? जे काय सूचना पार्टीच्याकडून येतील त्या मी फॉलो करेन, काय अडचण नाही त्यामध्ये। म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी जर पार्टीने तुम्हाला पाठवलं त्यांचा तुम्ही प्रचार करणार? हो, जाईन, काही अडचण नाही, जाईन, काही अडचण नाही। नक्कीच खरं पाहिलं तर गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि ते भाषणामध्ये त्यांचं वक्तृत्व अगदी त्यांच्या जनतेपर्यंत थेट पोहोचणार असं एक त्यांचं वक्तृत्व असतं, त्यामुळे अनेकांची नजर किंवा त्यांच्या भाषणाकडे असते। नेमकं पडळकर काय बोलतील, काय कशा पद्धतीने जे टीका टिप्पणी होतील किंवा त्यांचं थेट बोलण्याचा एक त्यांची भूमिका देखील अनेक राजकीय मंडळींपर्यंत चर्चेत असते किंवा सर्वसामान्यांना देखील माहिती असते। मात्र थेट त्यांनी 2019मध्ये अजित पवार यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवली होती, मात्र आता त्यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागलेली आहे आणि थेट त्याच ठिकाणी सुनेत्रा पवार आता पोटनिवडणुकीमध्ये उभा राहणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडून पडळकर यांची स्टार प्रचारक म्हणून निवड झालेली आहे। जर पक्षाने त्यांना जर बारामतीमध्ये जर पाठवलं तर त्यांचा कसा प्रचार असणार आहे हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काटे, एबीपी माझा, बदलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।